मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं बदलापूर, ठाणे आणि कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर जत तालुक्यातील पोलीस प्रशासनाचाही आम्ही निषेध व्यक्त करतो। त्याचे कारण असं आहे की सीमावर्ती भागामध्ये आज राजरोसपणे गोवाड असू दे, मुत्संडी असू दे किंवा पूर्व भागातील कोणते ओलात किंवा इतर भागामध्ये असू दे, अवैधरित्या जुगाराड्डे चालू आहेत, बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे, चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे। आज नशेच्या गोळ्या, गांजा सहजरित्या शहरात, तालुक्यात सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतो। त्याचबरोबर आज जो विजापूर गुहागर म्हणजे हायवे आहे, या हायवेवरती दुतर्फा अगदी सीमा भागामध्ये सगळीकडे म्हणजे खास करून मुत्संडी भागामध्ये जे हॉटेल्स चालू आहेत, त्या सगळ्या हॉटेल्सवरती सगळे बेकायदेशीर धंदे चालू आहेत। बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे, वेश्या व्यवसाय चालू आहे, त्याचबरोबर गांजा विक्री चालू आहे, जुगाराड्डे चालू आहेत। यामुळं या तालुक्यातील युवक, शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे। पोलीस प्रशासनाचं कसलंही नियंत्रण नाही आहे। त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काचं सुद्धा कसल्याही पद्धतीचं इथं नियंत्रण नाही आहे। दारूची दुकानं रात्री 10-12 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत अगदी जसं मिनी गोवा जत झाले म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही, एवढी भयानक परिस्थिती या जतमध्ये या पोलीस कारभाऱ्यांनी करून ठेवलेली आहे। आज कर्तबगार DYSP आहेत, त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। बरेच अधिकारी, आज अधिकाऱ्यांचे लोकांकडून प्रश्न आमच्याकडे येतात की अधिकारी बेकायदेशीररित्या, अतिशय दुर्दैवी बाब आहे की अगदी पानपट्टीवाल्याला सुद्धा इथं आता हप्ते चालू आहेत असं आम्हाला समजतंय। पानपट्टीवाल्यापासून सर्व धाबे मालकांना म्हणजे त्यांनी सवलतच दिलेले हप्ते घेऊन की तुम्ही बेकायदेशीर धंदे चालू करा। हे सगळे धंदे जर ताबडतोब बंद झाले नाही तर जत तालुका काँग्रेस कमिटी स्वतः सक्षम आहे, रस्त्यावर उतरणार आहे आणि हे सगळे धंदे तालुका काँग्रेस कमिटी आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बंद केल्याशिवाय 4 दिवस राहणार नाही। पोलीस प्रशासनानं वेळेत जागं व्हावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू आणि आम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरून हे सगळे धंदे बंद पडू। राजरोस अवैध धंदे चालू आहेत। जत बिजापूर गुहागर रस्त्यावर, या रस्त्यावर असलेल्या सर्व हॉटेलवर आणि लिंगधामा म्हणून प्रसिद्ध असणारा ट्रक थांबण्याचा त्या ठिकाणी व्यवसाय होतो। अशा ठिकाणी सुद्धा एक टोळकी निर्माण केलेली आहे की त्या ठिकाणी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जुगार खेळायचा धंदा आणि ट्रक ड्रायव्हरना किंवा तिथल्या जनतेला लुटण्याचा प्रकार चालू आहे। हे डोळ्यानं पोलीस पाहून सुद्धा त्यांच्याकडे कुठलीही कारवाई करत नाहीत। त्याच पद्धतीनं सीमावर्ती भागात असणारा, आपल्या कर्नाटक राज्याशी लगत असणारा गोगवाड येथे एवढं मोठ्या प्रमाणात जुगार चालू आहे। हे सगळं जनता पाहून थक्क झालेलं आहे आणि हे पोलिसांना माहिती असून पोलीस कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। पोलिसांना फोन केलं तर त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत आणि राजरोस आमच्या आमदारांचं नाव बदनाम करण्याचा धंदा ह्या टोळक्यांनी सुरू केलेला आहे की ज्या ठिकाणी पोलीस जातात किंवा लोक म्हणतात आम्ही आमदारांची माणसं आहोत, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आमदारांचा संबंध नसताना ही लोक आमदारांचं नाव बदनाम करण्याचा एक धंदा काढलेला आहे। त्यामुळे नक्की याच्या पाठीमागे कोण आहे, कुणाची शक्ती आहे, याचं पूर्ण चौकशी करून पोलिसांनी त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, नाहीतर जन आंदोलन उभारण्यात येईल। प्रत्येक हॉटेलवर, धाब्यावर विनापरवाना दारू विक्री चालू असलेला आता सभापतींनी सांगितलं त्या पद्धतीने सगळीकडे सर्रास चालू आहे आणि पोलिसांचे हप्ते चालू आहेत। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात तालुक्यात अवैध धंद्याचा विळाका बसलेला आहे। हे ताबडतोब बंद करावं अशी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं या शासनाला विनंती करतो आणि आम्ही याबाबत SP साहेबांना सुद्धा भेटण्याचा वेळ घेणार आहे आणि भेटून सविस्तर व्हिडिओ शूटिंगसह आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे हजर करू।